नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. महाड तालुक्यातील किये ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच नंदा विष्णू गोगावले यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर किये ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पोटनिवडणूक लागली असून आज राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या ज्येष्ठ कन्या सौभाग्यवती वैशाली सुनील मालसुरे यांनी या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आतापर्यंत तरी किये ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी एकच अर्ज दाखल झाल्यानं ही ग्रामपंचायत बिनविरोध होऊन नामदार भरतशेठ गोगावले यांच्या सुकन्या वैशाली गोगावले मालसोरे आणि की ग्रामपंचायत सरपंच पदावरती विराजमान होतील अशी दाट शक्यता निर्माण झाल्याने गोगावले कुटुंबातील आणखी एक सदस्य आपली राजकीय कारकीर्द सुरू करणार आहे. वैशालीताई गोगावले यांनी यापूर्वी देखील एकदा सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सामोरे गेल्या होत्या आणि त्यानंतर मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी अर्ज देऊन त्याला सरपंचपदी निवडून आणले होते. मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आपल्या कन्येचा विचार न करता आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विचार केला होता. आता मात्र वैशाली गोगावले मालसरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दस्तूर खुद्द युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या सौभाग्यवती साधना गोगावले उपस्थित राहिले आहेत. त्यामुळे वैशालीताईंच्या पाठीशी गोगावले कुटुंब समर्थपणे उभे राहील यात शंका नाही. त्यामुळे किये ग्रामपंचायत सरपंच पदावर वैशालीताई गोगावले मालसरे या बिनविरोध सरपंचपदी निवडून येतील असं देखील बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, महाड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.